नमस्कार. दर्पण मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पत्रकारिता आजची आणि एक 40 वर्षाच्या अगोदरची कशी होती, त्या विषयावरती मराठवाड्यातले एक जाणकार ज्येष्ठ पत्रकार श्री रामेश्वर बद्दर सर हे आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, पहिल्यांदा मला तुमच्याशी बोलायला आवडेल या विषयावर की आपली जी पत्रकारितेची सुरुवात होती तुमची, आज आपलं जवळपास 72 वर्ष वय आहे, त्यावेळेसची जी पत्रकारिता होती आपली, ती आणि आजची पत्रकारिता त्यामध्ये काय फरक आहे बरं? मी काही दिवस लोकमत मध्ये जवळजवळ 1-2-3 महिने काम केलं. सिद्धेश्वर समाचार मध्ये 1-1.5 महिना काम केलं. अगोदर जालन्याला लेक्चरर असताना अजंठा झुंजार नेत्यामध्ये लेख येत होते. त्यावेळेस हँड कंपोज पेपर होता, प्रिंट मीडिया होता. त्यावेळा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया नव्हता. त्यावेळा बातम्या सुद्धा म्हणजे ह्याच्यावर यायच्या, आपल्या फॅक्सवर यायच्या. आणि त्यावेळेस कठोर कॉम्पिटिशन नव्हती जेवढी आज आहे, पण कठोर परिश्रम करावे लागायचे. बातम्या शोधायचं, बातम्या हुडकायचं, बातम्या छापायच्या, बातम्या वाटायच्या, मग प्रूफ रीडर असेल, बातमी रायटिंग असेल, हे सगळं करत 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 आम्ही पत्रकारिता सुरू केली. मग गळ्यात शबनमची बॅग, स्वतःच जायचं, डायरी कागद पेन घ्यायचा आणि पेपर सुरू केला. मला आयुष्याच्या सुरुवातीला माझ्या अंकाचं प्रकाशन प्रदीपजी राठी, विलासरावजी देशमुख, अरविंद कांबळे आणि काही माझे प्राचार्य यांच्या उपस्थितीत झालं. आणि साप्ताहिक करायचं होतं, पण जाहिराती चांगल्या असल्यामुळं पहिल्या दिवसापासूनच दैनिक सुरू केलं, मराठवाडा नेता या नावानं. मग काही दिवस मी म्हणजे दुसऱ्या प्रेसमध्ये काम म्हणजे करायचं. मला थोडं अध्यात्माची ओढ असल्यामुळं धार्मिक मंदिर, संत महंत, बरेच वर्ष माझं एक पान हे पूर्ण वेगवेगळ्या संत महंताचं होतं. आणि अशा प्रकारे करत असताना दिवसेंदिवस सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा हे सुरू झालंय. कठोर कॉम्पिटिशन आहे काळानुरूप. याच्यामध्ये रिस्क आहेही नाहीही, कारण कटपेस्ट पत्रकारिताचं प्रमाण वाढलंय. आम्ही लाईव्ह केलं की घरात बसून कोणीतरी ते घ्यायचं आणि ते पत्रकारिता खालचं मधलं थोडं घ्यायचं आणि करायचं, बस कॉपीराईट चाललेला आहे. पण एक आहे की पत्रकारांना सुद्धा खूप रिस्क आहे. बऱ्याच वेळा जीव धोक्यात घालावा लागतो. आम्ही म्हणतो लाचार पत्रकार, गुलाम पत्रकार, भाट पत्रकार, पण त्यांच्या जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळलं. आणि मी समाज कल्याण मंत्र्यांनी जे म्हटलं की पत्रकार आपण उतावळा नवळा गुडघ्याला बासिंग म्हणल्यासारखं, रामेश्वर बद्दरकडे इनोवा गाडी आहे, रामेश्वर बद्दरचा बंगला आहे, पण हे वयाच्या 72 वर्षात 40 वर्ष किती परिश्रम करावे लागतात. आपण खपलो त्याच्यासाठी, राबावं लागतंय. आणि त्याच्यातनं आय एम सॅटिस्फाईड. अगोदर लातूर होतं, पुन्हा बीड, नंतर धाराशिव, नंतर नांदेड, हिंगोली. एक टीम वर्क. मला चांगले पत्रकार, मी निश्चित म्हणतोय पत्रकार शिकारी, संपादक भिकारी, पण दिवसेंदिवस म्हणजे चांगली मुलं, चांगली टीम, चांगला मोबाईल ऑपरेट करणारा, चांगले DTP ऑपरेटर, मग चांगले पत्रकार मिळतात. आणि त्यामुळं मी एक कॅप्टन आहे, मॅनेजमेंट करणार आहे, पण हे सगळं सांघिक वर्क आहे. सर, मला आज असं वाटतं की तुम्हाला मराठवाड्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात ओळखलं जातं. काय मराठवाडा नेताचं जे आपण बीज लावलं होतं त्याचं कुठेतरी वटवृक्ष होताना या 40 वर्षामध्ये दिसतोय. मला तुम्ही मगाशी बोलताना म्हटले सुरुवातीचे जे तुमचे दिवस होते ना, पत्रकारितेत याच्या अगोदर तुम्ही प्राध्यापक म्हणून पण काम केलं, ते नेमकं पत्रकारितेकडे का वळावं असं वाटलं बरं तुम्हाला? मला खरं सांगू का की या क्षेत्राकडे येत असताना माझा असा गोड गैरसमज होता की जगात फक्त सत्य, नैतिकता, प्रामाणिकपणे ही फक्त पत्रकारितेतच आहे. आणि आपण म्हणतो जे जे आपणाशी ठावे इतराशी सांगावे,
आणि मला एक वाटायचं, माझी पेपरला बातमी आली, माझा पेपरला लेख आला, मला असं कौतुक वाटायचं. आणि खरंच हे लोकांना न्याय देणारं साधन आहे असं सुरुवातीला वाटत होतं. काही दिवस तो प्रयोग झाला, मग काही दिवसानंतर काही अनुभव आले आणि एखाद्या साखर कारखान्याचा, सोसायटीचा चेअरमन त्याचा ब्लॉक करायचा, छापायचा, त्याला नेऊन दाखवायचा, थोडा दाग आला, काम नाही आम्ही असले हो का, एवढे खराब हो का, हे ऐकायला मिळतंय. आणि एकंदरीत एक सांगतो की समाज चांगला आहे. आपण नजरिया बदलो, काय नजर बदलो नजरिया बदल जाएगा. आणि खूप लोकांनी मला, विलासराव देशमुख असो, शिवराज पाटील असो, शिवाजीराव निलंगेकर असो, रमेश कराड असो, अभिमन्यू पवार असो, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, परत संभाजीराव पाटील, अरविंद पाटील, राणा दादा, धनंजय मुंडे, गोपीनाथराव मुंडे, आपले पंडितराव दौंड असतील, अशोकराव चव्हाण असतील, अमर राजूरकर असतील, ओमप्रकाश पोकर्णा असतील, अशा 18 पगड जातीच्या लोकांनी भरपूर 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 सहकार्य केलं. शेवटी कसं आहे की आपल्याला अपेक्षा खूप असतात, पण त्यांनाही मर्यादा आहेत. कारण एवढी उदंड झालेली लेकरे म्हणजे असं का यूट्यूब, फेसबुक, आलं बघा दांडकं घेऊन काय विचारतंय की मुझे मेरे दोस्तों से बचाव म्हणत असताना आता पत्रकारापासून वाचवा असं म्हणायची बऱ्याच वेळा उद्योजक असेल. समजा एक तुम्ही माझी मुलाखत घेतली, एक एखादी कुठल्या तरी दुधाची कंपनी आहे, पाण्याची कंपनी आहे, मग लगेच त्याला मुलाखत दिलास, त्याला पैसे दिलास, मला कसं देत नाही, तुला घोडे लावतो, तू शिंगरू घरे बसायला. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे वाढलेली आहे, हे फार वाढत चाललेली आहे. पण आमच्या लातूरची पत्रकारिता महाराष्ट्राच्या तुलनेत सकारात्मक आहे. इथले नेते हे सुद्धा गुंडाचे पुरस्कृते नाहीत, त्यांचे बगलबच्चे गडबड करतात, पण ते अजिबात नाही. अच्छा सर, तुमच्या एवढ्या नेत्यांचे तुम्ही नावं घेतले, एक ना अनेक आठवणी असतील या सर्वांच्या, आहे का नाही? आज मला दुसरा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सर, की आजचा जो तरुण पत्रकारितेमध्ये उतरत आहे त्यांना काय तुम्ही संदेश द्याल किंवा काय सांगाल? तरुण पत्रकारांना मी विनम्रतापूर्वक सांगेन की रमरमारमीपासून थोडं दूर राहा. कुणीतरी सांगतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बातम्या पेरल्या जातात, त्या खऱ्या असतात असं नाही. मग नको त्या गोष्टीला आपण आहारी जातो. काही जुने म्हणे काही दिवसाचे, मग थोडं थोडं घेऊ म्हणतात. मग बऱ्याच वेळा पत्रकार, मी भाषणात म्हणायचं, एड्समुळं मरतात, ॲक्सिडेंटमुळं मरतात, म्हणजे अटॅकनं मरतात. तर पत्रकारांनी अभ्यास करावा, मॅक्झिमम सकारात्मक. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सडकात खड्डा आहे, मग काही जण म्हणतात ही नकारात्मक. सडकेत खड्डा आहे हे नकारात्मक नाही. एकच अधिकारी पुन्हा पुन्हा येतोय काय, अशा परिस्थितीमध्ये सारं आभाळ फाटला असताना रामेश्वर बद्दलचा घर, गाडी, मोतीपोळेची शेती, पेट्रोल पंप, चिंचोलेचा पेपर किंवा वेगवेगळ्या पत्रकाराचं बघून, भौतिक बघून नादाला न लागता, फर्स्ट ऑफ ऑल तुमची उपयोगिता आणि उपद्रव मूल्य. उपयोगिता म्हणजे तुमच्याकडे बातमी देणाऱ्याला त्याला आउटपुट मिळालं पाहिजे, फॉलोअप मिळालं पाहिजे. उपद्रव मूल्य म्हणजे उगीच्या उगी नाही, पण काय म्हणतात ना की त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होणार नाहीत आणि सगळे मिळून आपल्याला. आणि दिवसेंदिवस राजकीय नेत्याची पातळी नाही, पत्रकाराची पातळी नाही, प्रशासनाची पातळी नाही. म्हणून बी अलर्ट, बी सिन्सिअर, हार्डवर्क करा. काही काळ अडचणी येतील, पण उद्याचा काळ हा आपला आहे, तो उज्ज्वल आहे. आत्मविश्वास ढळू देऊ नका. बरेच दिवस उपाशीपोटी राहावं लागायचं 10-10च्या खोलीमध्ये, वडगल्लीमध्ये, म्हणजे संपादकानंतर काय. तर यामुळं नवीन पत्रकारांनी सांगावांगीवर भरोसा न ठेवता थोडं अलर्ट राहून, थोडं इतिहास. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला एखादी बातमी कळली, समजा मी एक अधिकारी आहे, शिक्षणाधिकारी आहे किंवा एक्झिक्युटिव्ह आहे, आणि एखादा पत्रकार मला आला, तो लगेच म्हणतोय मला ब्लॅकमेल केलं आणि पैसे. म्हणजे बऱ्याच वेळा बातमीची दुसरी बाजू देत असताना
अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण चोर हा फार घाबरत असतो आणि आपण कुठं सापडणार नाही याची पण दक्षता. आपण दक्षता WWW वाईन वुमेन वेल्थ Yes. या कचाट्यात अडकणार नाही. मित्र खूप क्षेत्र चांगलं आहे. स्पेशलायझेशन करा, शेतीचं करा, क्राईमचं करा, परत त्याचबरोबर लिडरशिप सुद्धा चांगले लीडर, नॉन करप्ट सापडणं मुश्किल आहे काय, पण चांगले लीडर, चांगले अधिकारी, चांगले शेतकरी, आपण जर चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी, चांगले अधिकारी याचा सुद्धा आपण चांगलं करून पत्रकारितेत लॉंग टर्म मध्ये, आणि याचा अर्थ एखादा सापडल्यावर सोडायचं नाही, पण अर्ध्यात सोडायचं नाही, कारण अर्ध्यात सोडलं की मॅनेज झालं म्हणून आपले व्यवसाय बंधूच बदनाम करतात, शिक्का लागतो. सर, मला दुसरा आणखी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या खूप आठवणी, आता तुम्ही वय तुमचं 72 आहे ना, हा, तर ह्या 72 वर्षात मध्ये रामेश्वर बद्दर आणखीनही त्याच कॉन्फिडन्स मध्ये आहेत. त्याचं राज काय? त्याचं राज म्हणजे बघा, मी थोडा इव्हेंट म्हणणार नाही, माझा वाढदिवस असेल, मी साहित्य संमेलन, कवी संमेलन, वेगवेगळे त्रैभाषिक कवी संमेलन, व्याख्यानमाला ही घेतोय, आणि लोक जेव्हा बकाप म्हणतात ना, काय ठीक आहे, विरोध करणारे असतात, भाजपचा भडवा बनणारे असतात, पण एक आहे, हम होंगे कामयाब, पुरा आहे विश्वास, आत्मविश्वासानं चालायचं. इथे या देशामध्ये मोदीलाही चोर म्हणणारे लोक आहेत, चौकीदार चोर आहे म्हणणारे आहेत, नावं ठेवली जातात, देवालाही रामालाही लोक नाव ठेवतात. त्यामुळं माझ्या यशस्वीतेचं रहस्य म्हणजे मी हताश निराश होत नाही. आर्थिक अडचणी होत्या, व्याप्ती वाढली आहेत, आणि मला पत्रकार मित्रांना सांगायचंय, तुम्ही ज्या पेपरमध्ये काम करता त्या पेपरशी एकनिष्ठ राहा. निव्वळ मी म्हणतो ना, पत्रकार शिकारी, संपादक भिकारी, मग म्हणजे तुम्हीच म्हणता ना, जो देता वो नेता, जब तक देता तब तक नेता, नहीं देता वो काय. कसं आहे मित्र हो, आपल्याला आता माझं वय 72, आता कालच्या अपघातातून बाल बचावलो, बरोबर, काळ आला होता पण वेळ नव्हती. कधी काय होईल सोनवणे साहेब. आणि मी तुमच्याकडे बघतो की मला माझ्यापेक्षा कितीतरी ऊर्जा तुमच्यात दिसते. थँक्यू सर. पंक्च्युअल आहात, जाता भेटता, तुम्ही डायरेक्ट की आमच्याकडं म्हणजे घरात आमच्या मिसेसला बोललात, आलात. खरंच तुमचं हे निर्मळ, स्वच्छ आणि वॉन्ट टू डू समथिंग. आणि साहेब एक सांगतो, निश्चित देर है अंधेर नाही आहे म्हणले असं आपण करत राहायचं. कुणी टीका केली म्हणून घाबरून जायचं नाही, कुणी स्तुती केली म्हणून हुरळून जायचं नाही. निश्चित आपण बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्रकारितेचा विचार करत असताना अडचणी तर सगळ्यांनाच असतात. अडचण नसलेला, मी म्हणतोय देवीचा रोगी कळवा बक्षीस नाही, अडचणी नसलेला माणूस, कुणाला कौटुंबिक असतात, कुणाला सामाजिक असतात, कुणाला धनदांडग्याचा, कुणाला जात दांडग्याचा, हे होणार आहे. पण सोनवणे सर, एक सांगतो की माझ्या यशाचं रहस्य हजारो नव्हे लाखो लोकांनी प्रेम केलंय, लाखो. आणि मला कोणी ऑब्स्टॅकल करायचा प्रयत्न केला, मला ऊर्जा मिळते, यार कोणी तुम्ही रोखणे वाला चाहिए, मग ती मजा येते. तर माझं रहस्य माझ्यावर प्रेम करणारे ज्ञात अज्ञात आणि एक अज्ञात शक्ती, परमपिता परमात्मा, उत्तरेश्वर पिंपरीच्या माऊली असतील, गहिनीनाथ महाराज असतील, आप्पा बाबा असतील, सायगावचे बाबा असतील, भंतेजी असतील, मी सर्व संत महंतांना मानतो. ठीक आहे, पत्रकार काही वाईट आहेत, संत महंत काही वाईट आहेत, राज्यकर्ते वाईट आहेत, सगळं, पण सगळंच अजून नासलं नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण काही चांगलं केल्यावर निश्चित चांगलं होतंय. माझी एनर्जी, हे माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र, व्यवसाय बंधू सुद्धा एकेकाळी खूप नाव ठेवायचे, आता दे ऑल्सो ऍक्सेप्ट करतो, यार कस करते की त्याला ठेव, आम्ही तर अडचणीत आहोत. अडचण आहे म्हणून रडून प्रश्न सुटणार आहे का? अजिबात नाही. प्रयत्न करावा, ते करतोय. मित्रांनो, मी परवा पाहिलं, बद्दर सरांना माझी पहिलीच भेट होती ती. मी त्यांच्याकडे घरी, त्यांचा अपघात जो झाला होता त्या भेटीसाठी आलेलो असताना मी पाहिलं की अनोळखी माणसांची त्यांच्या घरी अक्षरशः भेटायला, त्यांचा अपघात झाला हे कळल्यानंतर रीघ होती. एवढं एका पत्रकारावर प्रेम लोक करतात हे मी पहिल्यांदाच कुठेतरी पाहिलं. आणि खरंच तुमचा जो 40 वर्षाचा संघर्ष आहे, तुमचं मार्गक्रमण आहे,
ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असं सर्व प्रवास आहे आपला. आपण थांबूयात इथेच आता, कारण की दिवसभर जरी बोललोत आपण तरी आपल्या ह्या गप्पा सरणार नाहीयेत. तुमच्या ज्या काही पत्रकारितेतल्या सकारात्मक बाजू आहेत त्या आम्ही नक्कीच तरुण पत्रकार अंगीकारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, रामेश्वर बद्दर सरांशी आपण ही आज त्यांच्याशी संवाद मोकळ्या पद्धतीने साधलेला आहे. खूप छान पद्धतीमध्ये हे व्यक्तिमत्व आहे आणि असं मराठवाडा नेताचं व्यक्तिमत्व आपल्या मराठवाड्याला लाभलंय हे खरंच आपल्या मराठवाड्याचं एक खूप मोठा असा हिरा म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.